हाय. तर आज आपण बोलणार प्रेमाबद्दल आणि प्रेमात जीवन कसं पाहू शकतो आपण. खूप सोपं आहे. लाईफ खूप जास्त सोपी आहे. खूपच जास्त इझी आहे. आपणच त्याला कॉम्प्लिकेट करतो. बघा कसं सिंपल आहे. प्रेमामध्ये फ्री विल आणि फ्रीडम ऑफ चॉईस असलं पाहिजे. स्वतःसाठी पण आणि समोरच्या व्यक्तीसाठी पण. मग तो कोणी पण असो. काय असलं पाहिजे? फ्री विल आणि फ्रीडम ऑफ चॉईस. म्हणजे बघा प्रेमाची गरज कशासाठी असते? बिकॉज देअर आर कॉम्प्लिमेंटरी नीड्स दॅट वी फुलफिल. जसं म्हणजे माझ्यात काहीतरी नीड्स आहे जो माझा पार्टनर फुलफिल करू शकतो आणि त्याच्यात काहीतरी नीड्स आहे जे मी फुलफिल करू शकतो. दीज आर कॉम्प्लिमेंटरी नीड्स. आणि या कॉम्प्लिमेंटरी नीड्स मुळे आपण एक दुसऱ्यासोबत लाईफ टाईम जगू शकतो. हा त्या लाईफ पार्टनरच्या मागचा उद्देश आहे. आता मला जर कोणी आवडते तर इझी वे मध्ये मी फक्त त्याला एक्सप्रेस करायचं की मला तू आवडते असं तसं सो अँड सो. पण असं फोर्सफुल आपण नाही करू शकत की त्याला पण आपण आवडलंच पाहिजे. कारण दॅट इज बेस्ड ऑन देअर एक्सपिरियन्स आणि त्यांच्या विचारावर. आपण त्यांच्यावर लादू नाही शकत स्वतःला. आपण त्यांच्यावर प्रेम करू शकतो पण असं म्हणू नाही शकत का तुम्ही बी आमच्यावर प्रेम करा. असं होत नसते. बघा कसं आहे, आपण ह्या गोष्टी जर समोरच्यांनी आपल्याला नाही म्हणलं तर आपण हे पर्सनली घेऊन घेतो. पण याला पर्सनली घेऊन येण्याची काहीच गरज नाही. बिकॉज ते आपल्याबद्दल नसतं, ते असतं त्यांच्याबद्दल की त्यांना आपण आवडतो की नाही. बघा सिंपल एक्झाम्पल सोबत समजूया. एक तर तुम्हाला आंबे आवडणार, नाहीतर तुम्हाला आंबे नाही आवडणार. आता ज्याला आवडते किंवा ज्याला नाही आवडत, याचा त्या आंब्याशी काही रिलेशन नाही, न एका दुसऱ्याशी आहे. म्हणजे त्याला आवडते, त्यांना नाही आवडत. सिंपल, इतकं सिंपल असतं ते. आणि न आवडण्याची काही त्याच्यात चुकी नसते, ज्याला नाही आवडत. आणि त्याचसोबत त्या आंब्याच्या इंट्रिन्सिक व्हॅल्यू बद्दल त्याचं काही हे नसतंय, रिलेशन. तर त्या दोघांची आंब्याची न ज्याला नाही आवडत त्याची काहीच चुकी नसते. सोबतच ज्याला आवडते त्याची पण काही चुकी नसते. त्याला आवडते तर आवडते, ज्याला नाही आवडत त्याला नाही आवडत. तर असंच असते प्रेम सुद्धा, की आपल्याला कोणी आवडतं आणि कोणी आपल्याला नाही आवडत. तर याला पर्सनली न घेता याच्यातून काहीतरी शिकायचं किंवा आपल्याला समोरच्या व्यक्तीमध्ये काय पाहिजे, कोणते गुण पाहिजे, कोणते कोणते नीड्स तो फुलफिल करू शकते हे बघून. मग जर तू करत असेल तो नीड्स फुलफिल, तर वी हॅव टू बी ऑनेस्ट विथ स्वतःसोबत पण आणि त्या व्यक्तीसोबत पण ऑनेस्ट असायचं पूर्णपणे. की मला हे हे तुझ्यात आवडते आणि हे गोष्टी मला वाटते तू माझ्यात फुलफिल करू शकतं. तर तुला पण असं वाटतं का की मी तुझ्यासाठी काही फुलफिल करू शकतो? जर तिला वाटत असेल, त्याला वाटत असेल, देन दॅट्स ओके. पण तिला जर नसेल वाटत, तर यू हॅव टू गिव्ह द फ्रीडम ऑफ चॉईस अँड फ्री विल. आणि तुम्ही फ्रेंड्स तर असूच शकता. सो बी प्रेमात फ्रीडम ऑफ चॉईस अँड फ्री विल इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. कुणाला आपण जबरदस्ती नाही करत की करू नाही शकत की तुम्ही आमच्यावर प्रेम करा, किंवा कोणी आपल्यावर जबरदस्ती नाही करू शकत की कोणी आपण कोणावर प्रेम करा. सो लाईफ इज ऑल अबाउट फ्री विल अँड फ्रीडम ऑफ चॉईस. बेस्ट विशेस.